अजब रमा राघवची जोडी। राघव सर बिझी आहात? नाही का हो? मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी। बोला ना। राघव सर, तुम्ही श्रुती आणि रोहितच्या नात्याला परमिशन दिली हे छानच झालं। म्हणजे आता ती चोरून चोरून त्याला भेटणार नाही। राघव सर, तुम्ही माझ्यासाठी अजून एक गोष्ट कराल का? एवढी विनंती का करताय तुम्ही? एवढं काय करायचंय मी? तुम्ही श्रुतीला सांगा की हे रिलेशनशिप अजून पुढे नेऊ नकोस। म्हणजे रोहितला थोडे दिवस भेटू नकोस। का पण? म्हणजे असं का सांगायचं? ते मला आता नाही सांगता येणार। हे बघा, माझे काही इंट्युशन्स आहेत। मला असं वाटतंय, नाही हे बघा, मी ते आता नाही सांगू शकत। जर का मी ते सांगितलं आणि तसं नसेल तर उगाच कॉम्प्लिकेट होईल। प्लीज। तुमच्या मनात पुन्हा एकदा रोहित बद्दल एखादी शंका आली आहे, बरोबर ना? आपण कॅफेमध्ये होतो तेव्हाच लक्षात आलं माझ्या, म्हणून मी लगेच त्याला आबांना भेटायला बोलवलं नाही, तुमच्यासाठी थांबलो। हो ना, मग प्लीज माझं ऐका ना आता। हेमा मॅडम, एकदा परवानगी दिल्यानंतर असं परत कसं काय अडवणार मी श्रुतीला? बरं, आता मी अडवणूक केली तर ती नक्कीच खोटं बोलायला लागेल, तेव्हा काय करायचं आपण? राघव सर, प्लीज माझं ऐका ना। फक्त 1-2 दिवसाचा प्रश्न आहे। वन लास्ट टाइम प्लीज। हे बघा, तुम्हाला जितकी श्रुतीची काळजी आहे ना, तितकीच काळजी मला पण तिची आहे। फक्त 1-2 दिवसांचा प्रश्न आहे। 1-2 दिवसांमध्ये मी सगळं फाइंड आउट करेन आणि मग त्याच्यानंतर माझ्या डोक्यातले डाऊट्स गेले ना की मग तुम्ही द्या ना त्यांना परमिशन, आपण घरी त्यांची ओळख करून देऊया ना। प्लीज 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 राघव सर, प्लीज। हो हो रमा मॅडम, मला कळतंय तुमचा हेतू चांगला आहे, पण आता ही गोष्ट आपण जास्त दिवस टाळू नाही शकत। मला घरच्यांना ह्या सगळ्याबद्दल सांगणं भाग आहे। मी घरच्यांना जास्त दिवस अंधारात नाही ठेवू शकत। राघव सर, फक्त 1-2 दिवस प्लीज, प्रॉमिस प्रॉमिस। बरं, मी 1 दिवस थांबेन, पण फक्त 1च दिवस। चालेल, थँक्यू सो मच। चला मग बोलूयात आपण श्रुतीशी। राघव सर, तुम्ही एकटेच जाऊन बोला ना तिच्याशी। नाही म्हणजे मी बोलायला आले तर ती उगाच मिसअंडरस्टँड करून घेईल गोष्टी। आणि मी ऑफिससाठी पण रेडी होते। हरकत नाही, मी बोलतो श्रुतीशी, तुम्ही तयार व्हा, मग आपण निघूया। राघवच्या त्या स्टुपिड फॅमिलीमध्ये रमा जरा जास्तच इन्व्हॉल्व्ह होत चालली आहे। बस झालं आता, लवकरात लवकर तिला त्या फॅमिलीमधून, त्या लोकांमधून बाहेर काढलंच पाहिजे। हे हाय लावण्या, कशी आहेस? ते खरंच फारशी बरी नाहीये मी। काय आहे ना, माझ्या घरात लग्नाच्या वेळची एक मुलगी आहे, आणि तुला माहिती आहे का, माझी एक मैत्रीण आहे अत्यंत जवळची। तिने मला एकदा असं सांगितलं होतं की ती तिच्या मुलाशी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार आहे। पण झालंय काय माहितीये का आता गंमत, की माझी मैत्रीण हे विसरली आहे बहुतेक। बापरे, खरंच अगं तुला खूप राग आलेला दिसतोय लावण्या। हो खरंच, मी खूप रागवले तुझ्यावर मानसी। मानसी, तू तुझा विचार बदलला नाहीयेस ना ग? अजिबात नाही। इनफॅक्ट मी आणि मंदार ना काही दिवसांपूर्वी तुझ्या घरी यायला निघालो होतो। अर्थातच रमा आणि वरुणच्या एंगेजमेंटची डेट काढायचा प्लॅन होता, पण काय? पण म्हणजे इतकं काही सिरियस वगैरे नाही ग। वरुण फक्त मला इतकंच म्हणाला की त्याला रमाशी नीट बोलायचंय। त्याने 7 दिवसांचा वेळ मागितलाय माझ्याकडे। What? अजून वेळ? 7 दिवस? कम ऑन मानस, इतका वेळ कशाला हवाय त्याला? हे बघ, आपण एक काम करूया का? सी व्हॉट आय थिंक की आपणच त्यांची एंगेजमेंट आणि लग्नाचं प्लॅनिंग सुरू करू। आपण एकदा करायला सुरुवात केली की मुलं लग्नाला नाही म्हणू शकणारच नाही, राईट? नाही ग, ही आजकालची मुलं आपलं ऐकतात का? आणि आपण काय जबरदस्ती करणारे पॅरेंट्स आहोत का? मला ना वरुणचं पटतंय, त्याने 7 दिवस काय अगदी 15 दिवस घेऊ दे। म्हणजे कसं, वरुण आणि रमाचं साखर पुडायला आपण एकदम दणक्यात करूया।
लावण्या, म्हणजे मला सांग, तूच आधी म्हणत होतीस ना की रमाला थोडा वेळ घेऊ दे, त्या दोघांची छानपैकी फ्रेंडशिप होते, आणि सडनली तू आता लग्नाची घाई करतेस. सगळं ठीक आहे ना? अगं ते नाही काय ऐक ना मानसी, आपण नंतर बोलूया. मी करते फोन तुला. ओके ओके, चल बाय. बाय. घाई का करते म्हणे? घाई तर करायलाच हवी. वरूनच काय आता मध्येच अजून वेळ हवाय म्हणे त्याला. इतका काय विचार करायचा त्या? माझ्या रमासारखी बायको मिळते म्हटल्यानंतर लगेच लग्न केलं पाहिजे खरंच त्याने, पण नाही, लग्न केलंच पाहिजे त्याने. नाहीतर ती पुरोहितांची फॅमिली कधी माझ्या रमाला घेळेल ना, काहीच सांगता येत नाही. श्रुती, काय झालं दादा? तुझ्या राघव दादानी तुला एखादी गोष्ट सांगितली तर ऐकशील? विनंती आहे असं समज. ए प्लीज ना दादा, विनंती कसली? तू ऑर्डर सोडायचीस. बरं बस आता. बोल, काय झालं सांग. हे बघ श्रुती, तू जो तुझ्यासाठी मुलगा निवडलायस तो माझ्या दृष्टीने उत्तम आहे, आणि माझ्यासाठी तुझ्या आनंदा व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट महत्वाची नाही. मला माहिती रे दादा, आधी माझ्या मनात धाकधूक होती की तुला रोहित आवडेल किंवा नाही आवडणार, पण आता तू ओके दिलायस ना, आता मला खरंच खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच दादा. तुझ्यासारखा भाऊ सगळ्यांना मिळाला पाहिजे. मग आता माझं ऐक. आजचा एक दिवस फक्त रोहितला भेटू नकोस, बोलू नकोस, मेसेज सुद्धा करू नकोस. का? आता काय झालं? झालं काहीही नाहीये, आणि श्रुती तू मुळात काळजी करूच नकोस. पण आता मी तुझं ऐकलं ना, मग आता ही एक गोष्ट माझी ऐकली, आणि मी उद्या असं नाही तुला सांगणार, फक्त आजचा एक दिवस. म्हणजे मी त्याला एकही मेसेज करायचा नाही, आणि त्यांनी मेसेज केला तर त्याला रिप्लाय सुद्धा करायचा नाही? नाही, विश्वास ठेव माझ्यावर श्रुती. मी हे सगळं जे काही करतोय हे सगळं तुझ्या भल्यासाठी करतोय की नाही? तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. असं कधी झालंय तू काहीतरी सांगितलंस आणि मी ऐकलं नाही? शहाणा आमचा बाळ. चला, मी जातो ऑफिसला. बाय. आजचा एक दिवस फक्त रोहितला भेटू नकोस, बोलू नकोस, मेसेज सुद्धा करू नकोस. कालपर्यंत तर श्रुती माझ्या गळ्यात पडत होती, आणि आज माझ्या मेसेजला रिप्लाय सुद्धा करत नाही. हा काय प्रकार? हॅलो लावण्या मॅडम. सो मग आज काय प्लॅन आहे? श्रुतीला घेऊन कुठे फिरायला जाणार आहे? रोहित एक लक्षात ठेव, तिच्या बरोबरचा एकही दिवस वाया घालवायचा नाही. ओके? श्रुतीला घेऊन फिरायला जाण्यासाठी ती आधी भेटायला तर हवी, पण आज सकाळपासून तिने साधा मला एक मेसेज पण केला नाही. गायबच आहे ती. असं कसं? काल तर ती आणि तिचा भाऊ तुला त्यांच्या घरी नेणार होते, मग आज काय झालं? तेच तर कळत नाही. पण काल मला घरी घेऊन जायचं ठरत होतं, तर त्यात तुमच्या मुलीने खोळा घातला. म्हणजे आज सुद्धा श्रुती गायब होण्यामागे तीच असणार. तुला खरंच असं वाटतंय की रमा श्रुतीला तुझ्यापासून दूर ठेवते? दुसरं कोण असं करणार? मला एक गोष्ट कळत नाही लावण्या मॅडम, तुम्ही मला श्रुतीला फसवायला पैसे देताय, आणि श्रुती फसू नये म्हणून तुमचीच मुलगी प्रयत्न करते. ही काय मिस्ट्री? ए जस्ट शट अप. ओके, तोंडाला येईल ते बडबडू नकोस. हे बघ, रमा असं काहीही करणार नाही. पण मला तरी तीच करताना दिसते.
काल कॅफेमध्ये तिच्यामुळे राघवने कशी पलटी मारली हे मी बघितलंय मॅडम, तुम्ही नाही. मी उगाच टेन्शन घेत होतो की श्रुतीच्या घरचे तिच्याशी माझं लग्न लावून देतील, पण मला वाटतंय रमा असं होऊ नाही देणार. ए तुला काहीही वाटू दे, पण घडणार तेच जे मी ठरवणार आहे. कळलं? इडियट. काय करतेस तू? तुला त्या पुलिस फॅमिलीचा इतका मुलगा का येतोय? इनफ. आता मी तुला इंटरफेअर करू देणार नाही. असं शेवटचा घाव घालेल ना, आली आता ती वेळ आली. सर गाडी थांबवा, गाडी थांबवा. मी इथेच उतरते, तुम्ही पुढे व्हा. ओके? अहो झालं काय पण? काही नाही, मला जरा एक महत्वाचं काम आहे, तो तुम्ही पुढे व्हा, मी येते नंतर. ओके? आता कसलं काम आहे रमा मॅडम? मला मी तुमचं काही कळतच नाही. मागच्या वेळेला हे असंच काहीतरी कारण देऊन तुम्ही गायब झाला होता. मग मला सांगितलं की तुमची कुठली तरी एक मैत्रीण प्रेमात पडली वगैरे आणि ती मैत्रीण श्रुती निघाली. परत असं काही करू नका. आता पण तसंच काम आहे असं समजा. मॅडम काय चाललंय तुमचं? घरी नीट काही सांगितलं नाहीत, आत्ताही नीट काही बोलत नाही आहात. ते काही नाही, मी येतो तुमच्या बरोबर, आपण दोघंही जाऊ. चला. राघव सर ऐका ना माझं. हे बघा, आता तुम्ही यायची काही गरज नाहीये, मी एकट्याने करेल ना सगळं मॅनेज. आणि आपण दोघंही लेट गेलो तर हे लोक पुन्हा आपल्याला चिडवतील की आपण कुठेतरी डेटला गेलो होतो म्हणून. चालणार आहे? तो धोका आहे घरात. पण हे बघा, पण काही नाही. तुम्ही मला ट्रस्ट करता की नाही? करतो, खूप करतो. मग मला जाऊ द्या. मला वाटायचं ना आमच्या घरातली लाडोबा आमची श्रुती ती सगळ्यात हट्टी आहे, पण तुम्ही तिच्यावर दसपट हट्टी आहे, दसपट. एक तर बहीण माझी, तिच्यासाठी काळजी करत उन्हातानात फिरणार तुम्ही, आणि मला दम देऊन ऑफिसला पाठवलं. मी दम दिला? फाईन, मी दम देते ना, मग ऐका माझं. प्लीज मला जाऊ द्या. हे बघा, मला गरज पडली तर मी तुम्हाला कॉल करेन ना. बरं ठीक आहे, पण जे कराल ते सांभाळून करा. हो, बाय. किती हट्टीपणा करशील? तुला डॉक्टरनी सांगितलं ना औषधं 1 महिना घ्यायला पाहिजेत म्हणून. आपल्या मनाने बंद कशी करतेस? असं चालणार नाही, नाही तर बोलणार नाही मी तुझ्याशी. ठेव आता फोन. पूजा, आज आपण डाळ मेथी करूया का? नाही, मागच्या वेळेस जेव्हा केली होती ना तेव्हा रमाला खूप आवडली होती. हो, मला म्हणत होती मी भाज्या खाल्ल्यात त्या फक्त बर्गर आणि पिझ्यावरच्याच. म्हणजे मेथीची भाजी एवढी चविष्ट लागू शकते हे मला माहितीच नव्हतं असं म्हणत होती. नाही 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 नाही, तिने चविष्ट हा शब्द वापरला नसणार, तिने वेगळंच काहीतरी म्हटलं असेल. नाही, ती टेस्टीच म्हणाली. पण कशी कमाल आहे ना आई, म्हणजे आपल्यासाठी जे रोजचे पदार्थ आहेत ते तिने कधी बघितलेलेही नसतात. ग रमा आपल्या घरात रुळलीये खरी, पण आपल्याला हे विसरून चालणार नाही की त्यांच्या घरातल्या पद्धती वेगळ्या आणि आपल्या घरातल्या वेगळ्या. त्यातलं अंतर कायमच राहणार आहे. जसं चविष्ट आणि टेस्टी मध्ये असतं तसं. नाही म्हणजे रमा आपल्या घरात राहून माणसांना समजून घ्यायला शिकली, तिच्या स्वभावातही खूप बदल झाले. पण कसं आहे ना आजी, एकदा का ती तिच्या घरी परत गेली ना की आहेच तिकडे गाड्या घोडे नोकर चाकर. मग काय, तिथलं सगळं विसरून जाईल आणि परांजप्यांच्याच पद्धतीनुसार ती वागेल. नाही म्हणजे श्रीमंत लोक इतरांशी चांगलंच वागतात, नाही असं नाही, पण स्वतःच्या सोयीनुसार फिरतात सुद्धा. हातात पैसा खेळता असतो ना. त्यात परांजपे मंडळी सगळ्याच गोष्टीत मॉडर्न. ते आपल्या जगात कधी आले तर त्यांना त्या गोष्टी पचनी पडणार नाहीत, आणि आपण त्यांच्या जगात गेलो तर आपल्याला धक्क्यावर धक्के धक्क्यावर धक्के. हो खरंय, त्यापेक्षा नको बाई ते धक्के. तर रमाला म्हणाव, तू इथे आहेस तोपर्यंत आम्ही तुझी सगळी कौतुकं करू, पण लवकरात लवकर तू तुझ्या जगात परत जा आणि तिथेच सुखी राहा. हो की नाही आई? मी राघव सर बघ ना, रमाच्या डेस्क कडे बघून कसे हसतायत. मोना, लोक प्रेमात आंधळी होतात हे ऐकलं होतं ग, पण राघव सर तर रमाच्या प्रेमात पडल्यावरती समोर नसलेली माणसं पण त्यांना दिसायला लागली आहेत.
मला हे काय होतंय? सतत रमा मॅडमचा भास का होतोय मला? त्यांचा अजून फोन आला नाहीये म्हणून अस्वस्थ वाटत असणार, बाकी काही नाही. रमा मॅडम ज्या कामासाठी गेल्यात ते काम झालं असेल का? हाय रमा, कधी आलीस? बघितलंस ना मोना, रमाचं नाव ऐकल्यावर राघव सर कसे एक्साइट झाले ते. व्हेरी डेंजरस. राघव, तुझा हात दाखव. काय झालं? कम ऑन, शो मी यार, कम ऑन, बी क्विक. ओ माय गॉड, ओ शिट. काय झालं सर? अरे राघव, तुला खूप मोठा आजार झालाय. खूप म्हणजे खूप मोठा आजार. तुझं फ्युचर खूप कठीण आहे बाबा, खूप कठीण आहे. काय काय झालं काय सर? अरे तुझा हा आजार जगातला एकच माणूस क्युअर करू शकतो, तो म्हणजे ज्याच्यामुळे तुला हा आजार झालाय तो माणूस. सर तुम्ही काय बोलताय मला अजूनही कळत नाहीये. हा सर, असला कसला वियर्ड आजार झालाय, म्हणजे त्याचं नाव तरी सांगा आम्हाला. अरे मिस्टर पीच्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रेम ज्वर, फिवर लव, लव फिवर. बबली सर, तुम्ही ना अगदी बरोबर बोलताय. राघव सरांना ना हाच आजार झालाय आणि सगळे सिम्पटम्स ना तेच सांगतायत. एकदम स्ट्रॉंग आहेत सर. तुम्ही आता कृपा करा आणि कामाला लागा. चला. तुम्ही आम्हाला घालवाल सर, पण तुम्हाला जो लव फिवर झाला त्याला कसं काय घालवाल, हो की नाही बबली सर? हा हा, मग अरे राघव, हा आजार असा आजार आहे जो तू जितका घालवण्याचा प्रयत्न करशील तितका तो वाढतच जाईल, वाढतच जाईल, वाढतच जाईल. पण बबली सर, येस. राघव सरांचा डॉक्टर कोण असेल हो? नाही म्हणजे तुम्ही म्हणालात ना की ज्याच्यामुळे आजार झालाय तोच माणूस क्युअर करू शकतो. कोण असेल डॉक्टर बरं? कोण असेल? डॉक्टर कोण असेल? कोण असेल बरं डॉक्टर? आज ते उशिरा येणार आहेत का? हा, रमा मॅडमचं जरा काम होतं म्हणून बाहेर गेल्यात त्या. बघितलं राघव सर, आम्ही बोललोच नव्हतो, आम्ही कोणाचं नावच घेतलं नव्हतं, तरी सुद्धा तुम्ही इतकं करेक्ट नाव कसं काय घेतलं? तसं नाही आहे ते. नो 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 मिस्टर पी, प्रेमज्वर ही अशी तशी चीज नाहीये. एकदा भडकली की भडकली, बस आग दोनों तरफ बराबर लगी हो. मे आय कम इन? कम प्लीज. या, बसा. थँक्यू. सॉरी पण मी तुम्हाला ओळखलं नाही. मी रमा परांजपे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे गिरीश परांजपेंच्या मुलगी का? तुम्हाला काही चहा कॉफी सांगू का? नो थँक्स, मला काही नको. माझं एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. अहो कालच लावण्य मॅडमचा फोन आला होता, त्याच कामासाठी आलात ना तुम्ही? ममाचा कॉल तुम्हाला आला होता, ममाने तुम्हाला कॉल का केला होता?